we learn about the triangle. तर त्रिकोणाबद्दल ट्रिक बघणार आहोत. बघा क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर. हे खाली दिलेल्या आकृतीमध्ये किती ट्रायंगल्स आहेत, किती त्रिकोण आहेत. तुम्ही जर एक एक मोजत जाल ना तर तुम्हाला मोजायला फार वेळ लागेल की नाही. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्कॉलरशिपची एक्झाम असते ना, त्याला वेळ फार कमी असतो. कमी वेळामध्ये ते क्वेश्चन आपल्याला सोडवायचा असतो. सोडवता येतो आपल्याला. जर असं मोजायचं म्हटलं तर आपल्याला सोडवता येतो, पण त्याला फार वेळ लागेल. मग कमी वेळामध्ये असे क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे हे आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्ही आर यू रेडी? तर आता आपल्याला ही जी फिगर दिसते, ही जी आकृती दिसते, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे शोधायचं आहे. हे नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे आपण नंबर टाकून घ्यायचे. आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत ह्या आकृतीमध्ये, बरोबर. आपण नंबर टाकून घेतले की काय करायचं, जेवढे आकडे आपण लिहिले त्यांची काय करायचे, ऍडिशन करायची, त्यांची बेरीज करून घ्यायची. बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + कितीपर्यंत आले ते 9 पर्यंत. बघा 8 + 9. ओके, असे आपण आपले लिहून घेतले सगळे. मग यांची सगळ्यांची बेरीज करून आपल्याला इथे इक्वल लिहायचे. काय झाले उत्तर मग मला सांगा. 1 + 2 3 3 + 3 6 + 4 10 + 5 15 + 6 21 21 + 7 28 28 + 8 36 आणि 36 + 9 45. मग किती झाले, 45. How many triangles in this figure? There are 45 triangles in this figure. घेतले बघा 1 + 2 हे सगळे आकडे इथे प्लस मध्ये लिहून घेतले आणि त्यांचं काय केली, बेरीज केली. पण इथे न लिहिता आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये लिहायचं काम करायचंच नाही. इथेच काउंटिंग करायची. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 अशी काउंटिंग कर. तिथे करायची, पटकन उत्तर काढायचं त्याचं. ज्याला तुम्हाला 10 मिनिटं लागतील, 5 मिनिटं लागतील, तिथं विदिन 2 मिनिट्स यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. कळली मग ट्रिक सगळ्यांना?